नक्कीच चांगल्या प्रकारे भाषण, गीत, पोवाडे इथून स्टेज डेअरिंग वाढणार आहे, त्यामुळे सर्वांनी शांतपणे ऐकायचं आहे. नमस्कार, माझे नाव विधी विजय खोपकर. आज आपण ज्या महान योद्धाला आणि आदर्श राजाला आठवण्यासाठी एकत्र आलो आहोत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचे जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाले. शिवाजी महाराजांनी तलवारीपेक्षा अधिक विचारांनी स्वराज्य निर्माण केले. अन्याय, गुलामी आणि अत्याचार यांना त्यांनी कधीही मान झुकवली नाही. लहान वयातच त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि ती शेवटपर्यंत जपली. शिवाजी महाराजांचे धैर्य केवळ रणांगणातच नव्हे तर प्रशासनातही दिसून येईल. त्यांनी शिस्तबद्ध राज्यव्यवस्था उभी केली, न्याय देणारी प्रशासन पद्धती निर्माण केल्या आणि सर्व धर्माचा समान सन्मान केला. स्त्रियांचा मान राखणे हेच त्यांच्या राज्याचे खरे वैशिष्ट्य होते. गरिबी काव्याच्या सहाऱ्याने त्यांनी बलाढ्य शत्रूंना नामोहरम केले. किल्ले, मावळे आणि जनता हेच महाराजांचे खरे सामर्थ्य होते. म्हणूनच आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमान आणि साहसाचे प्रतीक आहेत. मित्रांनो, शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला हे शिकवते की परिश्रम, ध्येय आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही काम, कोणतेही स्वप्न अशक्य नाही. चला तर मग त्यांच्या विचारांचा दीप मनात पेटवूया आणि देश सेवेसाठी सदैव सज्ज राहूया. एवढं बोलून मी माझे भाषण पूर्ण करते. शेवटी एवढं बोलेन. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार, माझे नाव सान्वी विजय खोपकर.